हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी इव्हिनिंगच्या टाईमचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते आहे. म्हणजे विशेष काही नाही, पण रेग्युलर जे काही मी इव्हिनिंगच्या टाईमला वर्क करते तेच तुमच्याबरोबर आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, आता इव्हिनिंगच्या वेळेचा टाईम आहे, जवळपास संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. छान बाहेर पण मस्त सनसेट वगैरे झाला आहे आणि आज दिवसभर पाऊस होता, पण आता पाऊस वगैरे थांबला आहे. तर छान सनसेट पण बाहेर आलेला आहे असं, आणि एकदम छान निर्मळ वातावरण दिसतंय बाहेर, एकदम फ्रेश आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी वातावरणाची क्लिप वगैरे ते आहे ते ॲड करतेच आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, मी आता चहा बनवते. आता चहा बनवून घेते पहिले, आणि त्यानंतरचं जे काही रुटीन असणार आहे, जे काही काम असणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. सासूबाई आलेल्या आहेत गावावरनं, तर त्यांनी पूर्ण मला जे भांडे वगैरे आहेत ते पूर्ण छान रॅकचे जे भांडे वगैरे आहेत की आपले जे रेग्युलरचे, ते पूर्ण त्यांनी घासून वगैरे दिले आहे. पूर्ण त्यांनी एकदम छान क्लीन करून दिले आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कचरा नाही आहे. कारण खूप दिवस झाले मी भांडे वगैरे घासलेच नव्हते, तर सासूबाईंनी आल्यानंतर हे पूर्ण मला आवरून दिलेलं आहे. आणि इकडे त्यांनी फिल्टर आहे, तर फिल्टर पण पूर्ण क्लीन वगैरे करून दिलं आहे त्यांनी. म्हणजे आल्यानंतर त्यांनी पूर्ण घरातले कामं माझे आहेत ते आवरून दिलेले आहेत. आता सध्या मी तर काही काम करत नव्हती, त्यामुळे आईन त्या गावावरून आल्यानंतर त्यांनी पूर्ण भांडे वगैरे जे आहे मला क्लीन करून दिले आहेत. आता कुठल्याही प्रकारचं मला काम नाही. आज सासूबाई आहेत त्या त्यांच्या भावाकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे आज घरी कोण नाही होतं. म्हटलं चला आज ब्लॉग पण शूट करूया, कारण की वेळ पण जात नाही म्हटलं. तर आज मी ब्लॉग शूट करते. आता मी चहा बनवून घेते. आता चहा बनवण्यासाठी आपलं रेग्युलर चहाच बनवते. आज दिवसभर लाईट पण नव्हती, तर फ्रीजचं पण पाणी वगैरे भरपूर राहिलं, कारण की आज दिवसभर लाईट पण सारखी जाऊ करते. आणि मी सासूबाईन ते गेल्यानंतर दुपारी झोपली होती, त्यामुळे एवढी लाईटची गरज पडली नाही. पण फ्रीजचं थोडंसं पाणी वगैरे जास्तच लीक झालंय, तर ते पाणी पण मला आता क्लीन करावं लागेल. आज मी असा येलो ड्रेस घातलाय, कारण की हा ड्रेस नवाच आहे, पण मॅटर्निटीमुळे आता पोट वगैरे जास्त आल्यामुळे ते मला एकदम कम्फर्टेबल पण बसतोय. थोडं हातांमध्ये होतोय टाईट आता, कारण की बहुतेक कपडे बसतच नाही. त्यासाठी मी आता ऑनलाईन 2-3 ड्रेस ऑर्डर केलेलेच आहेत. बघू, ते पण मी तुम्हाला ट्राय ऑन हॉलमध्ये दाखवतेच मी कोणते ड्रेस मागवले. कारण की आता जास्त कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करून पण उपयोग नाही, कारण की हे नंतर कपडे पण नंतर आपल्याला यूज झालेच पाहिजे. पण आता माझ्याकडे होते 2-3 ड्रेस जे असे फ्लेअर, म्हणजे अनारकली टाईपमध्ये फ्लेअरमध्ये ते मला बसत आहेत, पण बाकीचे दुसरे कोणतेच ड्रेस मला बसत नाही. सध्या तर घरामध्ये टी शर्ट आणि तेच वापरते. पण म्हटलं असं बाहेर वगैरे जायला किंवा हॉस्पिटलला जायला लागतातच म्हटलं, तर मग 2-1 ड्रेस तरी आपण तसे मागूया. तर मी आता सध्या 2 ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केलेलेच आहेत, तर कसे आलेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. यावर्षी घरात गणपती बसवला नाही, कारण की आता माझ्या जवळपास हे पण भरत आलेत, आणि म्हणजे दिवस पण ऑलमोस्ट जवळच आलेले दिवाळीचे, त्यामुळे मी यावर्षी घरात गणपती नाही बसवला. पण आम्ही गावाला जो आहे तर तिकडे गणपती बसवलाय गावच्या घरी. फक्त नाशिकमध्ये आम्ही इथे राहतो तिथे नाही बसवला. बाकीकडे दुसरीकडे आम्ही, म्हणजे आमचं जे गावचं घर आहे तिथे आम्ही गणपती बसवलाय. किंवा आम्ही गणपती नाही बसवला तरी पण आमचं गाव गल्लीमध्ये भरपूर मोठं मंडळ बसतं, तर आम्ही तो गणपती तिथे मंडळमध्येच यावर्षी बसवला. गणपती बसवण्यामध्ये पण भरपूर शंका, कोणी म्हणतं बसवा, कोणी म्हणतं नका बसू. त्यामुळे मग घरात बसवणं शक्यतो टाळलंच मग. कारण की कोण काय तर कोण काय, ब्राह्मण पण कोणी हा म्हणतं कोणी नाही म्हणतं, त्याच्यात बरंच कन्फ्युजन झालं की बसवायचा की नाही बसवायचा. त्यामुळे मग तिकडेच गावालाच बसवला गणपती. इकडे काही आम्ही आता गणपती बसवला नाही. नाही तर तुम्हाला गणपतीचं जे काही ब्लॉग वगैरे आहे तर ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर केलं असतं. पण इकडे गणपती नाही बसवल्यामुळे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये काहीच दाखवू शकले नाही. थोडीशी चहा आणि खारी खाऊन घेते, कारण की थोडीशी भूक लागली आहे. संध्याकाळच्या जेवणापर्यंत मध्ये ते कंट्रोल होऊन जातं. तर मी आता मस्त चहा आणि खारी खाते. खारीचा पण पूर्ण
बुगावून गेला. म्हणजे जे चांगलं आहे ते आपल्याला खाता येईल. तर चला आता चहा खारीचा आपण मस्त बेत करूया. छान असा गणपती बाप्पाचा प्रसाद मिळाला आहे सत्यनारायणचा. समोरच्या मावशींच्या आज तिकडे सत्यनारायण होता, त्यांचा बाळासाठी नवस केलेला होता, तर त्यांनी छान आता मला प्रसाद वगैरे आणून दिलाय. मला सकाळीच इच्छा झाली होती आज प्रसाद खायची, तर मी आज मिस्टरांना म्हटलं की त्यांच्या ऑफिसमध्ये पण आज हे होतं सत्यनारायण पूजा, म्हटलं मला प्रसाद घेऊन या, पण मावशींनी आणून दिला. छान आहे प्रसाद, एकदम मस्त प्रसाद आहे. फ्लिपकार्टवर ना असे ऑनलाईन 2 ड्रेस मागवले होते, तर काल मी पहिले चेक करून घेतले कारण की डिफॉल्ट आहे त्यांनी म्हटलं पण रिटर्न करायला, तर कालच मला रिसीव झालेले आहे. तर आता मी तुम्हाला दोघंही जे वेअर आहेत ड्रेसेस हे मॅटर्निटी वेअर आहे. म्हणजे हे मॅटर्निटी पण आपण पहिले पण वापरू शकतो आणि पोस्ट पण वापरू शकतो, म्हणजे आपण आफ्टर डिलिव्हरी नंतर पण आपल्याला वापरता येईल. अशाच हिशोबाने हे दोघं जे ड्रेस आहेत मी ते ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत. तर हे फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेले आहे. तर त्यामध्ये पहिला जो ड्रेस आहे ना तसा ब्लॅकमध्ये ऑर्डर केला आहे. साईज मी यसमध्येच मागवली आहे, कारण मला वाटलं होतं एम मागवावी, पण यस साईज जी आहे ना ती परफेक्ट येऊन गेली. म्हणजे आता एवढं माझं पोट वगैरे जरी आहे ना तरी पण मला ते परफेक्ट आलं. तर फ्रंटला जर बघितलं ना तर त्याला असं पुढे बटन वगैरे दिलेले आहेत आणि आपले क्वार्टर स्लीव्ज दिलेले आहेत 3/4 मध्ये अशा. आणि इकडे जर बघितलं इकडे झिप दिलेली आहे, म्हणजे आपण नंतर आपल्याला आफ्टर डिलिव्हरी नंतर फिडिंगसाठी पण वापरता येतील. पण चेन इतकी चांगली आहे की आपल्याला दिसत पण नाही आहे, म्हणजे असं वाटत नाही की तिकडे चेन दिलेली आहे आपण म्हणजे विजिबल नाही एवढी, म्हणजे दिसत नाही, कोणाच्या लक्षात पण येणार नाही. त्यामुळे असं इथे चेन दिलेली चांगली, चेनची क्वालिटी वगैरे पण छान दिलेली. असं आपण ओपन करून नंतर आपल्याला फिडिंगसाठी पण हे वापरता येतील. चेन अटकली आणि फ्रंटला असा राऊंड नेकमध्ये छान आहे. आणि पाठीमागे बघितलं तर आपल्याला टाय करण्यासाठी नॉट दिलेले आहेत, म्हणजे असं आपण पाठीमागे टाय करू शकतो. आणि असं पूर्ण याच्यामध्ये पायापर्यंत आहे, म्हणजे थोडंसं पायांच्या वरती येतं, म्हणजे एक म्हणजे गुडघ्यांच्या खालीपर्यंत जातं जवळपास, म्हणजे थोडंसं 4 बोटपर्यंत आपलं खाली पाय उघडे राहतात. म्हणजे आता बऱ्यापैकी साईज दिलेली आहे. हे जे पॅटर्न आहे ते ए लाईन पॅटर्नमध्ये आहे. असा हा ब्लॅक आहे, त्याच्यावर अशी छान प्रिंट पण दिलेली आहे. क्वालिटी वाईज बघितलं तर प्युअर कॉटनमध्ये. आता उद्या हे वॉश वगैरे करून आणि ट्राय करून बघेल कसं वाटतं काय वाटतं, आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आफ्टर वॉश नंतर हे क्वालिटी कशी त्याची. कारण हे प्युअर कॉटनमध्ये आपल्याला नंतर हे कॉटन आकसतं का काय हे आपल्याला म्हणजे श्रिंक होईल का काय हे पण लक्षात येऊन जाईल. आणि क्वालिटी वगैरे छान आहे प्युअर कॉटनमध्ये. त्याच्यामध्ये हा एक आता ब्लॅक शेड मागवला आहे. आणि दुसरा जो आहे एकाच याच्या पॅटर्नमध्ये, दोघं पण एस साईज आहे आणि दोघांची कंपनी पण एकच आहे. आणि त्यामध्ये असा हा ग्रीन कलर मागवला आहे. याला पण झिप दिलेली आहे, म्हणजे ओपन करण्यासाठी आपण फिडिंगसाठी आपण वापरू शकतो. याचा कलर असा ग्रीन मध्ये, थोडं पॅरेट ग्रीन कलर सारखा कलर आहे. दोघांची क्वालिटी सेम आहे. दोघं एकाच डीलरकडनं मागवले, म्हणजे एकाच याच्याकडनं मागवले. दोघांची असं साईज आहे. दोघं प्युअर कॉटन मध्ये, फक्त कलर डिफरंट आहे. याला पण मागे टाय दिलेले आहे बांधण्यासाठी. आणि छान क्वालिटी कशी आहे, दोघांची क्वालिटी एकदम छान आहे. मी आता उद्या धुवून वगैरे बघते, म्हणजे कसं आपल्याला धुतल्यानंतर लक्षात येईल की कपडा कसा आहे काय, कारण की कधी कधी कॉटनचे कपडे नंतर आकसतात, म्हणजे श्रिंक होतात, त्यामुळे आपल्या लक्षात पण येऊन जाईल. तर मी उद्या जे आहे पहिले वॉश करून आणि मग ट्राय करून बघेन. तुम्हाला दोघं ड्रेस कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. असं ट्राय करून बघितलंय मी, तर असं इथपर्यंत स्लीव्ज येत आहेत त्याच्या, आणि पुढे असं राऊंड नेक आहे आणि कलर पण एकदम छान आहे. तर मला सूट पण होतोय, मला छान दिसतोय, मला पर्सनली आवडला हा कलर, मस्त वाटतंय घातल्यावरती. आणि प्युअर कॉटन असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुठे आपल्याला इरिटेशन होत नाहीये आणि छान असं मऊ मऊ लागतंय, म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं घातल्यानंतर. नाही तर असं बहुतेकदा ड्रेस घातल्यानंतर आपल्याला कसं तरी होतं, कारण की आता हे प्युअर कॉटन असल्यामुळे घातल्यानंतर पण एकदम ब्रिदेबल कापड आहे, त्यामुळे छान वाटते. तुम्ही बघू शकता असं
जवळपास असं पायापर्यंत येतोय, तेवढं लांबच्या ह्याच्यामध्ये दिसत नाहीये, बघता येईल. घातल्यानंतर थोडंसं नेक वगैरे इथून मागायचं. असे दोघं पण ड्रेस मी आता ट्राय केलेले आहेत. दोघं पण एकदम कम्फर्टेबल आहे, दिसायला छान दिसत आहे. ब्लॅक कलर पण चांगलाच दिसतोय. तर कसे वाटले ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता पुढे मला थोडंसं काम आहे, कारण की हॉस्पिटलला जायचं आहे रुटीन चेकअपसाठी. तर आता मी हाच ड्रेस घालून रुटीन चेकअपला जाते आणि तिकडनं आल्यानंतर वॉश वगैरे करून मग आफ्टर वॉशनंतर पण तुम्हाला मी कपड्यांची रिव्ह्यू वगैरे जे आहे ते शेअर करेन. तर चला इथेच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भेटूया अशा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.